श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगायला सुरुवात केली की अर्जुना, जे माणसाचं कर्म जे आहे ते कर्म चांगलं केलं पाहिजे आणि तू युद्ध करणं योग्य आहे असं सांगायला सुरुवात केली आणि म्हणायला सुरुवात केली, तो एकाच ठिकाणी असतो पण विश्वात भ्रमण करतो. पाण्यात माणसासारखा दिसतो परंतु सूर्याचे प्रतिबिंब जरी पाण्यात पडले तरी ते सूर्यबिंब भिजत नाही. तशा निष्काम कर्माला मनुष्य स्पर्श करू शकत नाही. म्हणून या जगामध्ये न पाहता पाहिल्याप्रमाणे आहे, न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे. योगवस्थेचा उपयोग न घेताही तो सारे भोग भोगतो, तरी पण या सर्व क्रियापासून तटस्थानी आले फिरतो. तो एकाच ठिकाणी असतो पण विश्वात भ्रमण करतो, किंबहुना तो स्वतःच विश्वरूप होतो. ज्या माणसाच्या अंतःकरणात कर्माविषयी तिरस्कार नसतो आणि ज्यांच्या मनात फलाविषयीची इच्छा कधीच प्रवेश करीत नाही आणि हे कर्म मी करीन किंवा आरंभिलेले सिद्धीला नेईन या संकल्पनेने ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानरूपी अग्नीच्या माध्यमातून ज्यांनी सर्व कर्मे जळून टाकले, तो मानव रूपाने असलेले ब्रह्मच आहे हे तो ओळख. अंतःकरणात कर्म करण्याविषयी ज्याला तिरस्कार नसतो आणि कर्म मी केलं तर सिद्धीला जाणार आणि तर जाणार नाही हे मनामध्ये जो आणत नाही, तोच ज्ञानीरूपी अग्नीतून कर्म जळून टाकतो म्हणून ह्या शरीराविषयी देहाविषयी जो उदास आहे व कर्म करण्याच्या फलाविषयी निरीच्छ असून नेहमी आनंदित असतो, हे कर्म केल्यानंतरच मला फळ मिळेल हे मनामध्ये आणून जो संतोषाच्या गाभारात बसतो आणि तेथे आत्मबोध जेवण कितीही वाढले तरी पुरे असे म्हणतच नाही, त्याला ब्रह्मानंदाची कशी अधिकाधिक आवड असते की तो अहंकारस आशेला त्यावरून ओवाळून टाकून केवळ ब्रह्मानंदाचीच गोडी चाकत असतो. यामुळे ज्या काळी जे मिळते त्यात त्याला संतोष आणि समाधान वाटते आणि माझी दुसऱ्याची ही भाषा त्यांच्याजवळ नसते. जो डोळ्याने जे पाहतो ते दृश्य आपणच होऊन जातो, कानाने जो ऐकतो तो शब्द त्याला तोच झालेला असतो, पायाने जो चालतो, मुखाने जे काही बोलतो, याप्रमाणे जेवढे शरीर व्यापार त्यांच्याकडून होतात तेवढे तोच सर्वांगाने झालेला असतो. असे पहा, हे विश्वच ज्याला आपल्या स्वरूपापासून वेगळे राहिले नाही, त्याला कोणतेही कर्म कशी बाधा करणार आहे. अरे मत्सर ज्या द्वैतापासून निर्माण होतो तशा प्रकारचे द्वैत ज्याच्याकरिता उरले नाही असा पुरुष निर्मत्सर आहे असे शब्दाने सांगावे लागते काय. म्हणून यास्तव सर्व प्रकाराने मुक्त आहे. देहे निर्वाहाकरिता कर्म करीत असला तरी, आपल्या शरीराचं उदरनिर्वाह करण्यासाठी कर्म करीत असला तरी तो परमार्थात कर्मरहित आहे. देहाने जरी तो सगुण असला तरी ब्रह्मरूपाने गुणातीत आहे, यात मुळीच संदेह नाही. तो देहधारी जरी असला तरी केवळ चैतन्य रूपच दिसतो. परब्रह्माच्या कसाला लावून पाहिले असता तो चांगला आणि शुद्ध दिसतो. असे असून देखील कौतुकाने यज्ञादी कर्मे करतो, तरी पण ती कर्मे त्याच्या ब्रह्मरूपाच्या ठिकाणी लय पावतात. आकाशात अवेळी आलेले ढग पाऊस पडण्यापूर्वीच जोमा वाचून आपोआपच विरून जातात. त्याप्रमाणे वेदाने सांगितलेली वर्णाश्रमविहित नित्य नैमित्तिक विविध आणि यज्ञाधिक कर्माची विधाने शास्त्रशुद्ध करत असला तरी त्यांच्याविषयी आत्मिक्य जे भाव झाल्यामुळे तो ऐक्यास प्राप्त होतो. कारण हे हवन हा होता, हा यज्ञाचा भोक्ता इत्यादी भेद यांच्या बुद्धीच्या ठिकाणी असत नाही. जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होम द्रव्ये मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असलेला पुरुष ती ब्रह्मच आहेत असे बुद्धीने पाहतो. या कारणास्तव कर्म म्हणजे ब्रह्म हे ज्याला बरोबर कळले त्याला, अरे अर्जुना, कर्म करणे म्हणजे निष्कर्म होणे असे होते. आता
ज्याचे अविवेकरूपी बालपण संपले आणि विवेकरूपी तारुण्य ज्यास प्राप्त झाले आहे, ज्याच्या विरक्तिरूपी वधूशी लग्न झाले आहे आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे, ज्याने अहोरात्र हा योग यज्ञ करून मनाबरोबर आज्ञाची आहुती गुरु उपदेशाच्या मंत्रागणित टाकली. अर्जुना, जो हे यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा या इंद्रादी देवा प्रित्यर्थ केलेल्या यज्ञाला दैवयज्ञ म्हणतात. आणखी एक आश्चर्यकारक यज्ञ सांगतो. ब्रह्मरूप अग्नीची सेवा करून जे सगनिक झाले आहेत असे ते मुक्त पुरुष यज्ञेची म्हणजे त्या जीव चैतन्याचे यज्ञरूपी ब्रह्मचैतन्याने उपासना करतात. म्हणजेच ब्रह्मचैतन्यात जीव चैतन्याचे अभिधाने आहुती देतात. ध्यानधारणा समाधीरूप संयम हे जणू काही अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र दरम्यान यज्ञ करतात. वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाल्याबरोबर संयमाची जी यज्ञशाला केलेली असते त्या शालेत कित्येक विरक्तीचे इंद्रियरूपी अग्नी अविवेकाचे आच्छादन दूर होऊन प्रज्वलित झालेले असतात. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा काम क्रोधाधिक विकाराची लाकडे पेट घेतात. तेव्हा इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर निघून जातो. मग गुरुवाक्याने सांगितलेल्या विधीयेच्या पद्धतीने इंद्रियाच्या अग्नीच्या कुंडात विषयांच्या पुष्कळ आहुती देऊन ते हवन यज्ञ केले जाते. अर्जुना, या पद्धतीने कोणी एक आपल्या दोषांना धुवून टाकतात. आता आत्मज्ञान आणि अविद्या बीजासह जगत कार्याची निवृत्ती जात आहे असा निर्भीड समाधी या दोहोचा अभ्यास करणारे हृदयरूपी अरण्यमध्ये विचारांचा मंता करतात. तो मंता शांतीने बळकटपणे धरतात आणि वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरुपदेशरूपी दोराद्वारे ओढतात. याप्रमाणे त्या साधकाने समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा त्वरित उपयोग होतो. तो हाच की ज्ञानाग्नी प्रकट होतो. ज्ञानप्राप्तीच्या साधनाबरोबर योग्याभ्यासही चालू असतो. तेव्हा पहिला समृद्धीचा आणि हृदिसिद्धीचा भ्रमरूपी धूर निघून गेलेला असतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी निर्माण होते. एम नियमाच्या चिंतनाने अभ्यासाने शुष्क झाले म्हणजे मनाचे इंधन ज्ञानाग्नीला घातले. त्या इंधनाच्या भडक्याने ज्ञानाग्नीच्या ज्वाळा ब्रह्मभुवनापर्यंत मोठ्या झाल्या. मग त्या ज्वाळेत स्त्री पुत्राधिकांच्या आसक्तीसह नाना तऱ्हेच्या विषयवासनांचा समिधा जाळल्या. त्या स्थळी आत्मसाक्षात्कार आणि निर्भीड समाधी यांचा अभ्यास करणाऱ्या दीक्षितांनी सोहमास्मी हा मंत्र म्हणत पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती दिल्या. नंतर प्राणकर्मरूपी स्तुवा नामक दर्भपत्रासह अग्नीत अखेरची आहुती पडली. म्हणजे भ्रमतादाम्याच्या एकरूप अवस्थेत अवभृत स्नान झालेले असते. मग आत्मज्ञानाचे सुख आणि धारणा, ध्यान आणि समाधी समयाग्नीत हवन करून शिल्लक राहिलेले तोच परोडेश ते सेवन करतात. कित्येक साधक अशा प्रकारचे यज्ञ करून या जगात मुक्त झाले आहेत. या यज्ञक्रिया भिन्न आहेत पण या सर्वांचे साध्य एकच आहे. काही यज्ञापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात, एकाला तपोयज्ञ म्हणतात, तर एकाला योगयज्ञ अशी संज्ञा आहे. कित्येक यज्ञात शब्दांनी शब्दाचे हवन करतात. गुरुने उच्चारलेल्या वेदाचा शिष्याने नंतर उच्चार करणे अर्थात यथाविधी वेदाध्ययन करणे याला वाग्यज्ञ म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ मोठे अवघड आहेत कारण यांचे अनुष्ठान करणे फार अडचणीचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रियावर विजय मिळविला आहे त्यांनाच आपल्या अधिकारानुसार करता येणे शक्य आहे. ते यज्ञकर्ते त्या क्षेत्रात प्रवीण असतात आणि योग समृद्धीने संपन्न असतात. त्यांना आपल्या जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करता आले. अभ्यास योगाने योगी अपान वायुरूप अग्नीचे ठिकाणी बाहेरच्या प्राणवायूच्या शरीरात प्रवेश करून प्राणद्रव्याचे हवन करतात. हे अर्जुना, कित्येक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपान वायूला बाहेर सोडून हवन करतात. दुसरे कित्येक प्राण अपान या दोहोचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी म्हणतात. कित्येक योगी जे आसनाच्या हठयोगी कर्माने
सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्राणाच्या ठिकाणी कुंडलिनीचे मोठ्या प्रयत्नाने हवन करतात. याप्रमाणे हे सर्व यज्ञकर्ते मोक्ष मार्गाचे परवाशी असतात. त्या सर्वांनी यज्ञाच्या मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्याने अज्ञान जाळून टाकल्यामुळे स्वभावातच ज्यांच्यासाठी ब्रह्मतत्व उरलेले असते की ज्या अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी अग्नी आणि हवन करता हे द्वैत उरतच नाही. ज्या अद्वैत स्थितीत यज्ञकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात तेथे यज्ञविधी संपते व नाना क्रियासुद्धा कार्य संपल्याने मागे परतो नाश पावतात. जेथे विचाराचा प्रवेश होत नाही आणि द्वैत भावनेचा दोष स्पर्श करू शकत नाही असे शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले जे ब्रह्म असते ते अहम ब्रह्मास्मी हा मंत्र म्हणून ब्रह्मनिष्ठ सेवन करतात. असे जे यज्ञातील ज्ञानरूपी शेषामृताने संतोष पावले आणि जन्म मरण भावरूप मोक्षाला प्राप्त झाली सहजच ब्रह्म झाले. ज्यांना आत्मसंयमरूप अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून घडत नाही त्यांचे विरक्तीशी लग्न कधीच होत नाही. अर्जुना, ज्यांचे ऐहिक धड नाही त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलाव्याच नको. अर्जुना, याप्रमाणे मी तुला अनेक यज्ञ प्रकार सांगितले आहेत. त्यांचा वेदामध्ये अधिक विस्तार करून सांगितले आहे. तशाच प्रकारे या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे. हे सर्व यज्ञ कायिक वाचिक मानसिक कर्मापासून होतात, आत्म्यापासून होत नाहीत. हे यज्ञ फलाच्या अपेक्षेने केल्यास बंध प्राप्त होतो असे तू जाणावे, म्हणजे तुला कर्मबंध प्राप्त होणार नाही. अर्जुना, ज्याचा आधार वेद आहेत, जे बाह्य क्रियाप्रधान स्थूल यज्ञ सांगितले आहेत आणि ज्यापासून स्वर्ग सुखाचे अपूर्व असे फळ प्राप्त होते ते यज्ञ म्हणजे जड द्रव्याची आहुती. त्यामुळे सूर्यासमोर ताऱ्यांच्या तेजाची संपत्ती निस्तेज ठरते. त्याप्रमाणे सर्व जड यज्ञ या ज्ञान यज्ञामुळे फिके ठरतात. असे पहा की परमात्म सुखाचा ठेवा मिळण्यासाठी साधक बुद्धीच्या डोळ्यात ते अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत. जे ज्ञान सद्यस्थितीतील कर्माचे अखेरचे फळ, निष्कर्मपणाची खाण आणि तळमळणाऱ्या साधकाचे पूर्ण समाधान आहे. जे ज्ञान मिळाले असता प्रवृत्ती पांगळी होते, काही करावेसे वाटत नाही, तर्काची दृष्टी जाते. ज्यांच्या योगाने विषयांच्या आसक्तीला इंद्रिय विसरून जातात, मनाचे मनपण संपते. जेथे बोलाचा बोलकेपणा बंद पडतो, ज्याच्यात जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते, जेथे वैराग्याचे दारिद्र्य नाश होते, विवेकाचा हावरेपणा संपतो, जेथे डोळ्याने न पाहता आपले स्वरूप सहजच ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष दिसते. अर्जुन, असे अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर मनात आणायचे असेल तर त्यांचा मनात अनुभव घ्यावा असे वाटत असेल तर या शब्दज्ञानी संताची सर्व भावे सेवा करावी. ते संत म्हणजे साक्षात ज्ञानालय आहेत. त्याची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून संतांना आपलेसे कर. तरी देहाने अंतकरणाने आणि जीवाभावे संत चरणाला नमस्कार करावा आणि निराभिमानाने त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी. अशी सेवा केली असता आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असते त्या संदर्भात प्रश्न केला असता ते संत ज्ञानोपदेश करतील व तुझ्या ठाई ज्या सांगण्याने मन ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संशयाला जागा प्राप्त होत नाही आणि ज्याच्या उपदेशरूपी प्रकाशाने मन निर्भय होऊन अंतःकरण ब्रह्माप्रमाणे शंकारित होते, अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अर्जुना, तू स्वतःसह या समस्त प्राणी मात्राला माझ्या स्वरूपातच अखंडपणे पाहशील. अरे पार्था, ज्यावेळी गुरुकृपा होईल त्यावेळी असे ज्ञान अद्वैत प्रकाशाने उदयास येईल आणि अज्ञानरूपी अंधकार सहजपणे नष्ट होईल. तू पापाचे आगर, भ्रमाचा सागर, संशयाचा डोंगर जरी असलास तरी या परमज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता हे सर्व त्यापुढे यत्किंचितच आहे. इतके विलक्षण बळ ज्ञानाच्या ठिकाणी आहे. असे पहा की विश्वाच्या अस्तित्वाचा जो मोठा भ्रम ज्या निराकार ब्रह्माचा विवर्त आहे तो ब्रह्म देखील ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. ज्ञानाने विश्वभ्रम जातो. त्या ज्ञानाला मनाचे दोष घालविणे काय महत्त्वाचे आहेत. ज्ञानाने दोष जात का नाही असे बोलणे अनुचित आहे, कारण या जगात ज्ञानासारखा समर्थ कोणी नाही.
हे पहा, त्रिभुवन पेटून जो धूर आकाशात उसळला, त्या वावटळीला उडवून लावण्यास आकाश पडते काय? जो वाऱ्याच्या क्षोभाने आणि पाण्याच्या योगानेच प्रज्वलित होतो, तो प्रलयकालीन अग्नी गवताने किंवा लाकडाने दळपला जाईल का? म्हणून या संदर्भात बोलणे पुरे झाले. पवित्र ज्ञानाने दोष जातात किंवा नाहीत हा प्रश्नच निर्माण होत नाही. ते ज्ञान विचारपूर्वक पाहता कोणत्याही दृष्टांताशी विसदृश्य आहे. एकूण ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. या विश्वात जसे चैतन्याशिवाय चैतन्याला दुसरी काही उपमा नाही, तसे एकटे ज्ञानच उत्तम आहे. यासारखे दुसरे काही नाही. या महातेजस्वी सूर्यबिंबाच्या कसाला त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला, अथवा या आकाशाची जर मोठ बांधता आली, अथवा अर्जुना पृथ्वीच्या तोलाचा एखादा वजनदार पदार्थ जर मिळाला तर ज्ञानाला उपमा देणे शक्य आहे. म्हणूनच विविध प्रकारे विचार केला असता आणि केलेले निश्चय तपासून पाहिले असता हेच स्पष्ट होते की ज्ञानाची पवित्रता ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे अमृताची चव सांगायची तर ती अमृताप्रमाणेच आहे असे म्हणावं लागते. त्याचप्रमाणे उपमा फक्त ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा द्यावं लागते. म्हणजे आता यावर आणखी ज्ञानाच्या महत्वासंबंधी बोलणे वेळाचा अपयोग केल्यासारखे आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही जे म्हणत आहात ते पूर्ण खरे आहे. तथापि हे ज्ञान कसे ओळखावे असे अर्जुन विचारणार हे देवांना जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, या गोष्टीकडे लक्ष दे. मी तुला ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतो. अर्जुना, तरी आत्मसुखाच्या आवडीने जो सर्व विषयांना भेटतो त्यांच्याजवळ इंद्रियांना महत्त्व नाही. ज्याला मनाची भीड पडत नाही, प्रकृतीने केलेले कर्म आत्माकडे घेत नाही, जो श्रद्धेच्या संभोगाने सुखी झाला, त्या अधिकारी पुरुषाच्या शोधात ते ज्ञान असते. ज्याच्यात दोषाने स्पर्श न केलेली शांती वास करते, ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार फारच मोठ्या प्रमाणात प्रगट होतो. असे झाल्यावर ज्या दिशेकडे जो पाहतो तेथे त्याला शांतीच दिसते आणि त्याच्या ठिकाणची अपार भावना साफ नाहीशी होते. असा सतत वाढत जाणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे असे सांगत बसलो तर त्याला पारावर नाही. ते सांगणे आता पुरे. अरे अर्जुना, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही त्याचे जिवंत राहणे म्हणावे काय? त्यापेक्षा मरण योग्य आहे. म्हणून निर्मनुष्य घर आहे. घर खूप मोठं बांधलेलं आहे, तिथं माणूसच नाही तर त्या घराला किंमत नाही. म्हणून शरीर आहे पण त्याच्यामध्ये प्राण नाही, त्याला किंमत नाही. म्हणून तसंच ज्या ठिकाणी ज्ञान नाही त्या ठिकाणी केवळ जगणं म्हणजे भ्रमिष्ठपणा आहे. म्हणून या जीवनात कोणत्या तरी प्रतिबंधामुळे ज्ञान प्राप्त झाले नाही हे खरे, पण ते प्राप्त व्हावे अशी एक इच्छा मनात जरी ठेवली तरी सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता काही नसते. उलट ज्ञानाची गोष्ट कशाला? जो माणूस ज्ञानप्राप्तीची इच्छा मनात बाळगत नाही, ज्ञान प्राप्त होऊन मनामध्ये बाळगत नाही, तर तो संशयरूपी अग्नीत पडला आहे असे समजावे. ज्याला अमृत आवडत नाही तर त्याची रुची काय त्याला कळत नाही. म्हणून त्यावेळीच त्याला खात्रीने मरणच आले म्हणून समजावं. ज्याला अमृत आवडत नाही तर त्याला रुची काय कळत नाही, मग त्याला मरणच आले म्हणून समजावे. त्याप्रमाणे जो विशेष सुखात रंगतो, ज्ञानाने माजतो, तो संशयाने स्वाधीन केला जातो याविषयी संदेह नाही. मग संशयात जर तो पडला तर खात्रीने तो वाया गेला असे जाणावे. तो आहे पौराणिक सुखाला मुक्तो. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला थंड उष्ण काही कळत नाही. तो माणूस अग्नी आणि चांदणे दोन्ही सारखेच म्हणतो. असा संशयी पुरुष खरे खोटे, अनुकूल प्रतिकूल, हित आणि अहित हे काहीच जाणत नाही. जन्मांधाला जसे रात्र आणि दिवस याची जाणीव कळणार नाही, रात्र कळते दिवस कसे कळते तसं कळणार नाही. म्हणून तसं संशय माणसाला काही समजत नाही. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.